हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गटक जी की आपली 3 एप्रिलला परीक्षा होणार आहे, यासंबंधी आपण विशेष गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक पेपर यूट्यूबवर सॉल्व्ह करून पाहत आहे. प्रत्येक प्रश्नाचं मी तुम्हाला इथे स्पष्टीकरण देत आहे की एक्झाममध्ये कोणताही प्रश्न आला तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तुम्हाला ही सगळी टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा. तुम्ही ती जॉईन करू शकता. त्याची फीस नाममात्र 200 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 ऑनलाईन पेपर्स प्राप्त होतील आणि सोबतच 10 PDF तुमच्या व्हॉट्सअपवर प्राप्त होणार आहे. ऑनलाईन पेपरचा टायमिंग तुम्ही कोणत्याही वेळेला तुमच्या हिशेबानं सॉल्व्ह करू शकता. टायमिंगला काही बाइंडिंग नाही आहे, कारण प्रत्येकाचा जे फ्री वेळ आहे तुम्ही तुमच्या हिशेबानं ऑनलाईन पेपर कधी सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला सॉल्व्ह केल्यानंतर लगेच तुमचा स्कोर सुद्धा कळणार आहे. तर चला आपण आजचे प्रश्न पाहूया. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे आणि शेअर करणे विसरत जाऊ नका. मित्रांनो, भारताचा सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता MPSCच्या तयारीसाठी अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि या सगळ्यांचा सबस्क्रिप्शन घेताना तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. प्रश्न क्रमांक पहिला, इथून इतिहासावर आधारित प्रश्न आहेत. तर बघा, पहिला प्रश्न, भारत सेवक समाजाचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करणे, भारतीय जनतेच्या खऱ्या हितांना घटनात्मक मार्गाने संरक्षण देणे. तर या ठिकाणी मित्रांनो इथं कोणता सेवक सांगितलं? भारत सेवक समाज. आता आपण थोडंफार याची माहिती घेऊया. तर भारत सेवक समाज हा निरपेक्ष मिशनरी वृत्तीने देश सेवा करण्यासाठी असलेला एक कटिबद्ध संस्था होती आणि तिची स्थापना नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी केली होती. 12 जून 1905 रोजी. ओके, हे लक्षात ठेवा. याच्यावर एखादा प्रश्न आला तर याचं उत्तर देता आलं पाहिजे. कोणी केली होती? गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी याची स्थापना केली होती. त्याच्यानंतर कुठे केली होती? तर ही पुणे या ठिकाणी केली होती. या संस्थेचे पहिले अध्यक्ष सुद्धा तेच होते. ते म्हणजे कोण? गोपाळकृष्ण गोखलेच होते. आणि या संस्थेचे पहिले अध्यक्ष ते होते. भारत सेवक समाजाच्या कार्यक्रम पत्रिकेत जे काही गोष्टी नोंदवल्या गेल्या त्याच्यामध्ये दुःख निवारण, समाजसेवा, सहकाराचा प्रसार, त्याच्यानंतर समाज शिक्षण आणि राजकीय जागृती, या सर्वांसाठी नवा तरुण वर्ग तयार करणे हा या भारत सेवक समाजाचा प्रमुख हेतू होता. निदान प्रत्येकाने 5 वर्षे समाजात राहून राहिल्याखेरीज कोणालाही त्याचे कायमस्वरूपी सदस्य होता येत नव्हतं. म्हणजे 5 वर्ष किमान भारत सेवक समाजामध्ये काम करावं लागायचं आणि त्याच्यानंतर त्यांना सदस्यता दिली जायची. या संस्थेचा मुख्य उद्देश होता की तरुण भारत सेवकांना प्रशिक्षित करून देशसेवेसाठी प्रवृत्त करणे, म्हणजे देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करणे. करेक्ट आहे. तसंच भारतीय जनतेच्या खऱ्या हितांना घटनात्मक मार्गाने संरक्षण देणे हा सुद्धा त्याचा खरा एक उद्देश होता. आणि त्यामुळेच भारत सेवक समाज हा सार्थक नाव त्यात देण्यात आलं. आणि नामदार गोखले यांनी भारत सेवक समाजाची घटना आणि त्या घटनेनुसार आवश्यक ती वर्तन नियमावली किंवा आचारसंहिता सुद्धा तयार केली होती. म्हणजे दोन्ही योग्य आहेत या ठिकाणी. हे दोन्ही याचे मुख्य उद्दिष्ट होते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 2, दलितांमधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणास ओळखलं जाते? तर दलितांमधील पहिले जे वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाळबाबा वलंकर यांना ओळखलं जाते. गोपाळबाबा हे कोकणातील महाड जवळील रावढळ या गावचे रहिवासी. लष्करातून ते 1886 साली निवृत्त झाले होते. म्हणजे एक सैनिक होते. 1886 साली निवृत्त झाले. धर्मग्रंथांचा त्यांना दांडका अभ्यास होता. त्यांच्या मनात सतत अस्पृश्यांच्या जागृतीचे विचार येत. 23 ऑक्टोबर 1988 साली त्यांनी विटाळ विध्वंसन नावाची एक पुस्तिकाही लिहून पूर्ण केली होती. हे पण लक्षात ठेवा. तर याचे लेखक विचारले जातात की विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिलंय? तर हा लिहिलाय गोपाळबाबा वलंकर यांनी. विटाळ विध्वंसन कधी लिहिलाय? 1888 ला लिहिलं होतं त्यांनी हा पुस्तक. त्याच्यानंतर हे त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक चिंतनाचा अक्षरूप आहे. गोपाळबाबा हे अस्पृश्यातील पहिले समाज सुधारक आणि पहिले पत्रकार होत. त्यांचे सर्व वृत्तपत्रीय लेखन म्हणजे त्यांच्या जीवन ध्येयाची साक्षच आहे असं जणू काही असं जाणवते. तर पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाळबाबा वलंकर यांना ओळखलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? गोपाळकृष्ण गोखले, गंगाराम भाऊ मस्के, गोपाळ गणेश आगरकर आणि फिरोजशाह मेहता. तर इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल जी की 1851 मध्ये म्हणजे आपण पार्श्वभूमी पाहूया की कसं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पहिले काय होतं त्याच्या आधी? तर 51 ला होती इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल, जी कोण राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादींनी स्थापली होती. तिचं कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचं पुनरुज्जीवन म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावानं 1876 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झालं
आणि 81 साली मद्रासला महाजन सभा स्थापन झाली. त्याच्यानंतर 26 ऑगस्ट 1882 रोजी बॉम्बे असोसिएशनची 52 साली बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकर शेठ, डॉक्टर भाऊ दाजी लाड इत्यादींनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले आणि तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये 31 जून 1885 साली झाले. आणि या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप म्हणजे 1885 मध्ये आलं आणि तेच म्हणजे आपलं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. याच्यामध्ये लॉर्ड डफरिन, एओ ह्यूम सारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे आणि दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावं, हिंदी लोकांना स्वायत्तेचा हक्क प्राप्त व्हावं याकरिता पुढाकार घेऊन तत्कालीन अखिल भारतीय कीर्तीच्या विचारवंत हिंदी लोकांच्या साहाय्याने मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. आणि याचं पहिलं जे मुंबई येथील गोवालिया टँक जवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत जी सभा भरली होती त्याच्यामध्ये फिरोजशाह मेहता, दादाबाई नौरोजी, डी वाच्छा, न्यायमूर्ती गोपाळकृष्ण रानडे, मगो रानडे, बदरुद्दीन तय्यबजी, राघव भांडारकर, के टी तेलंग, त्याच्यानंतर पी आनंद, चार्लू, एस सुब्रमण्यम अय्यर, दिवान बहादूर, रघुनाथ केशव पिल्ले, एन जी चंदावरकर, गोग आगरकर, गंगाराम मस्के, एन जी चंदावरकर, त्याच्यानंतर इत्यादी मंडळीचा अधिवेशनात उपस्थिती होती. म्हणजे याच्यातले जे नाव आहे तुम्हाला सगळेच आता इथं आलेच आहेत. गोपाळकृष्ण गोखले होते, गंगाराम मस्के होते, गोपाळ गणेश आगरकर होते आणि फिरोजशाह मेहता सुद्धा होते. म्हणजे सगळी महाराष्ट्रीयन व्यक्ती त्याच्या स्थापनेमध्ये सहभागी होती. म्हणजे उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 ABCD हे सर्वच याच्यामध्ये सहभागी होते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4, जालियनवाला बाग हत्याकांडावर जालियनवाला बाग ही कविता कोणी लिहिली? तर ही कविता लिहिली आहे कुसुमाग्रज यांनी. ही कविता कोणी लिहिली आहे? कुसुमाग्रज यांनी. आणि त्याचं येशूला म्हणजे त्या कवितेचं काय आहे त्याच्यामध्ये एक कवी नाही का येशूला म्हणतो की तू नेहमी प्रेमाचा, शांतीचा आणि दयेचा संदेश दिलास, पण आज तुझे अनुयायी म्हणवणाऱ्यांनी बायका मुलांत गोळीबार केला, ही तुझ्या काळजात एक नवीन जखम आहे. अशी मार्मिक कविता कुसुमाग्रजांनी या जालियन बाग हत्याकांडावर आधारित लिहिलेली होती. जे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती संस्था प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हती? ओके, काय म्हटलंय? प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हती. तर पहिले आपल्याला पाहावं लागेल की बाई प्रार्थना समाजाशी संबंधित असणाऱ्या संस्था कोणत्या आहे आणि प्रार्थना समाज काय, कोण स्थापन केलं होतं? तर 19व्या शतकात धर्म सुधारणेच्या हेतून स्थापन झालेली एक चळवळ दादोबा पांडुरंग व डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने 31 मार्च 1867 ला याची स्थापना झाली होती. मुंबईमध्ये. कुठं झाली होती? मुंबई येथे झाली होती. आणि प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, आंतरजाती विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. RG भांडारकर व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ मानले जात होते. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्यास उद्देशाने नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी निर्माण केली होती. त्याच्यानंतर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली होती. हे सुद्धा प्रार्थना समाजाशी संबंधितच आहे. म्हणजे हा आपल्याला नव्हती विचारलो की हे संबंधित आहे डिप्रेस्ड क्लास मिशन. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम स्थापन करण्यात आलं. म्हणजे हा सुद्धा प्रार्थना समाजाशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर याच्याशी संबंधित अजून एक सोशल सर्व्हिस लीग ही सुद्धा प्रार्थना समाजाशी रिलेटेड आहे. म्हणजे तिन्ही आहे. मग उरलं कोणतं? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ही प्रार्थना समाजाशी संबंधित नाहीये. मग ही कधीची आहे? तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ही 1865 ला स्थापन झाली होती. म्हणजे प्रार्थना समाजाच्या 2 वर्ष आधीच ही न्यायमूर्ती मगो रानडे यांनी स्थापन केली होती. ही याची हिस्सा कोणाचा भाग नाहीये, हे प्रार्थना समाजाचा भाग नाही. 2 वर्ष आधीच त्याची स्थापन झाली होती पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. आणि हाच याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4, कारण आपल्याला नव्हती विचारलाय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6, असहकार चळवळी दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थांची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये होती? तर असहकार चळवळी नाही का या स्वदेशीचा पुरस्कार म्हणून आचार्य नरेंद्र देव, CR दास, लाला लजपत राय, जाकीर हुसेन, सुभाषचंद्र बोस इत्यादींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांचं उद्दिष्ट हेच होतं की शिक्षणाचं माध्यम हिंदुस्थानातील कोणती एक भाषा असावी, हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यांचं शिक्षण आणि अस्पृश्यता निवारण आणि जुजबी तांत्रिक शिक्षण हे सर्व त्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. म्हणजे ऑप्शन नंबर अ, ब, क, ड हे सर्व बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. आणि याच्यानंतर काही काशी विद्यापीठ, बिहार विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ इत्यादी संस्था सुद्धा याच्यामध्ये सहभागी होत्या. CR दास, मोतीलाल नेहरू,
बॅरिस्टर M.R. जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, राजगोपालचारी अशा नामवंत वकिलांनी त्यांच्या वकिलीचा त्याग सुद्धा या असहकार चळवळी दरम्यान केला होता. आणि महात्मा गांधीजींनी कैसर हिंद या पदवीचा त्याग केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचे जे ICS ची जे परीक्षा पास झाले होते या पदाचा सुद्धा त्यांनी त्याग केलं होतं. त्याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अनअकॅडमी तर्फे कॉम्बॅट टेस्ट आयोजित केली जाणार आहे. 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे. तुम्ही आजच याच्यासाठी एनरोलमेंट करून घ्या आणि एनरोलमेंट करताना तुम्हाला कोड विचारेल त्या ठिकाणी टाकून द्या SOHEL 1010. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट देऊ शकता. आणि इथे भरपूर प्राइजेस सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 10 लाखापर्यंतचे प्राइजेस तुम्ही प्राप्त करू शकता. प्रश्न क्रमांक 7. हिरडा विकण्याच्या मक्तेदारी विरुद्ध 1925 साली कोणत्या संस्थानातील शेतकऱ्यांनी सत्याग्रह केला होता? तर ते संस्थान होतं भोर संस्थान. तर भोर संस्थानामध्ये प्रजेत असंतोष नाहीसा करण्याकरिता व नोकरांना संतुष्ट करण्याकरिता भोर संस्थानाचे पंत सचिव श्रीमंत बाबासाहेबांनी घरपट्टी, म्हैसपट्टी, लग्नटक्का, पाटदाम हे कर व शेंदूर, तपकीर वगैरे किरकोळ जीवनसारी लायसन्स फी माफ केली आणि संस्थानातील सर्व प्राथमिक शाळांतून मराठी 4थ्या इयत्तेपर्यंत शिक्षण मोफत केलं होतं. आणि जमीन साऱ्यात सूट, सर्व नोकर लोकांना बोनस वगैरे देणग्या दिल्या होत्या. शिवाय सुधागड तालुक्यात पाली येथे दवाखाना आणि भोर येथे एक वैद्यशाळा सुद्धा सुरू केली होती. आणि हे युवराज असताना त्यांनी भोर येथे श्रीराम क्रीडा भुवन सुद्धा स्थापन केलं होतं. आणि यासोबतच अजून जे यांच्या कर्मचारी आहे किंवा तेथील लोक आहे त्यांचं असंतोष जास्त उफाळू नये म्हणून सातारा जिल्ह्यातील संस्थानिकांनी आपले प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मंडळीकरिता निवडून दिलं होतं. आणि त्याप्रमाणे ते दिल्लीस 1924 साली गेले होते. आणि जंगल व हिरडा याबद्दल रयतेची फार वर्षाची तक्रार असल्यामुळे फॉरेस्ट चौकशी कमिटी व हिरडा चौकशी कमिटी अशा 2 कमिट्या त्यांनी नेमल्या होत्या. तर कोणतं संस्थान आहे ते? भोर संस्थान. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8. केंद्रासाठी दुहेरी शासन आणि प्रांतासाठी जबाबदार शासन ही तरतूद खालीपैकी कोणत्या कायद्यात होती? तर ही तरतूद होती 1935च्या कायद्यामध्ये. तर 1935च्या कायदा म्हणजे ऑप्शन नंबर 4 भारत सरकारचा कायदा 1935. 1935च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली. 1935च्या कायद्याने प्रांतात 1919च्या कायद्यात सुरू केलेली द्विदल राज्यपद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवली. आणि 1935च्याच कायद्यानं केंद्रात द्विदल शासन पद्धत सुरू केली. म्हणजे द्विदल कुठं होतं? म्हणजे द्विदल म्हणजेच काय? दुहेरी शासन. हे कुठं केलं? केंद्रासाठी दुहेरी शासन हे 1935च्या कायद्याचं. आणि या कायद्यानं जवळजवळ 14% लोकांना मताधिकार सुद्धा दिलं होतं. आणि भारत मंत्र्याची इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आलं व सल्लागार मंडळीची स्थापना करण्यात आली. मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. आणि याच कायद्याने ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळं सुद्धा करण्यात आलं होतं. हा सुद्धा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात असू द्या की ब्रह्मदेश भारतातून कोणत्या कायद्याने वेगळा करण्यात आला? तर हा 1935च्या कायद्यानंच हा ब्रह्मदेश भारतातून वेगळा करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 9. मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? तर सेनापती बापटांबरोबर शंकरराव देव यांनी याच्यात सहभाग घेतला नंतर याच्यातील ते पहिले सत्याग्रही होते शंकरराव देव. कधी? 1923 साली. 1923ला. आणि त्याकरिता त्यांनी तुरुंगवास व फटक्यांची शिक्षा सुद्धा त्यांना भोगावी लागली होती. आणि त्यांनी आपल्या संघटन चातुर्याने व ओजस्वी वक्तृत्वाने सारा महाराष्ट्र जागृत केला. महाराष्ट्रात प्रांतिक काँग्रेस समिती सुरू केली. ब्रिटनच्या फोडा व झोडा या धोरणासंबंधी स्वराज्यमधील त्यांनी लिहिलेल्या लेखांबाबत त्यांनी पुन्हा 1.5 वर्षाची शिक्षा त्यांना झाली होती. त्याबद्दलही त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली. आणि 1941 सालातील वैयक्तिक सत्याग्रह त्यांनी 1.5 वर्षाची शिक्षा त्यांना झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 10. 1857च्या बंडाला प्रचंड व्याप्तीचे राष्ट्रीय उत्थान असे कोण म्हटलं होतं? तर हे जे वाक्य होतं की 1857च्या बंडला प्रचंड व्याप्तीचे राष्ट्रीय उत्थान हा होता लॉर्ड कॅनिंग याचा सेंटेन्स होता. लॉर्ड कॅनिंग. कोण होता लॉर्ड कॅनिंग? तर ब्रिटिशकालीन हिंदुस्थानातील 1856 ते 1862च्या दरम्यान तो होता भारताचा गव्हर्नर जनरल व व्हाईसराय. आता गव्हर्नर जनरल व्हाईसराय दोन कशाला म्हणतात तुम्हाला स्पष्टीकरण पुढे सांगतोच. आणि असं म्हटलं जाते की त्या काळात जर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरल नसता तर कदाचित त्याच वेळेस 1857चा उठाव सक्सेस झाला असता आणि ब्रिटिशांना भारतातून हकलण्यात यशस्वीता प्राप्त झाली असती. परंतु जो लॉर्ड कॅनिंग होता याच्या चातुर्यामुळं त्यानं जो बंड होता 1857चा त्याला थंड केलं. तर का केलं बघा, तुम्हाला थोडं स्पष्टीकरणात सांगतो की भारताच्या गव्हर्नर जनरल पदावर येतात दुसऱ्या वर्षी म्हणजे 1857चा उठाव झाला. सर्व देशभर गोंधळ माजला. अशा परिस्थितीत अत्यंत संयमाने व निर्धाराने हा उठाव त्याने मोडून काढला. दिल्ली व लखनौ ही शहरे उठावावाल्याकडून
जिंकली व चीनकडे आगेकूच करणारी फौज परत बोलून त्याने ब्रिटिशांची कुमक वाढवली होती. म्हणजे त्यावेळेस त्यांची प्लॅनिंग होती ब्रिटिशांची की ते चीनवर हल्ला करण्यासाठी त्यांचं लष्कर पुढे निघालं होतं. परंतु कॅनिंग याने थोडं तिथं बुद्धिमत्ता वापरली आणि त्याने काय केलं की हा बंड थोपवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी त्यानं ते चमू किंवा जो लष्कर चीनला चाललं होतं त्याला थांबवून टाकलं. त्यांनी परत भारतात बोलवलं आणि तो म्हणजे प्रचंड प्रमाणात मोठं लष्कर होतं, तो पुन्हा वापस आलं. त्याच्यामुळे 1857चा जो उठाव होता तो आपली यशस्वीता प्राप्त करू शकला नाही. त्याच्यानंतर त्यानं यानंतर 1857 नंतर हा बंड तर थंड केलं, परंतु लोकांचा जो मनाचा राग होता तो प्रचंड होता. मग त्याच्यासाठी त्याने बऱ्याचशा सुधारणा सुद्धा चालू केल्या की जेणेकरून लोकांच्या जो मनातला राग आहे तो शांत झाला पाहिजे. त्यानं काय केलं, प्रथम त्यानं ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना केली. यापूर्वी हिंदुस्थानच्या लष्करात ब्रिटिशांचे प्रमाण कमी होते ते त्याने वाढवले. ब्रिटिशांचं प्रमाण कमी होतं त्याने आता ब्रिटिशांचं प्रमाण वाढवून टाकलं. 2 ऑगस्ट 1858 रोजी नवीन कायद्यानुसार कॅनिंगचा पहिला व्हाईसरॉय झाला आणि हिंदुस्थानची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आली आणि ब्रिटिश पार्लमेंटकडे देण्यात आली व हिंदुस्थानच्या राजकीय प्रशासनासाठी भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. राणीचा जाहीरनामा भारतीयांपुढे प्रकट करण्यात आला आणि विधित केलेली आश्वासने कॅनिंगने अंमलात आणण्यासंबंधी अभिवचन दिले की जितक्या काही सुधारणा आम्ही इथं तुम्हाला वचन देत आहोत ते आम्ही पूर्ण करू. आणि 59 मध्ये बंगाल रेंट ऍक्ट संमत झाला आणि 57 साली लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात मुंबई, कलकत्ता व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. आणि 61 साली 1861 ला इंडियन पिनल कोडला ब्रिटिश सरकारची अनुमती मिळाली आणि इंडियन हायकोर्ट कायद्यानुसार मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते. आणि व्हाईसरायच्या कौन्सिलमध्ये सभासदांची संख्या वाढवण्यात आली आणि त्यात 3 हिंदी सभासद समाविष्ट करण्यात आले होते. आता या 1857च्या उठावाला बऱ्याच लोकांनी वेगवेगळे वाक्य वापरले आहे. त्याच्यामध्ये बघा ब्रिटिश इतिहासकार जे आहे त्यांनी या उठावाला शिपायांचं बंड म्हटलं होतं. सर जॉन लॉरेन्स, जॉन सिली, पी रॉबर्ट्स या इंग्रज इतिहासकारांनी या उठावाला शिपायांचं बंड म्हटलं होतं. त्यांच्यामध्ये या उठावामागे सैन्यातील काही असंतुष्ट शिपायांचा वैयक्तिक स्वार्थ होता. उठावामध्ये राष्ट्रभक्तीची भावना नव्हती. प्राचार्य नर फाटक यांनी या प्रसिद्ध भारतीय विचारवंताने असं म्हटलं होतं आणि त्याला त्यांनी 1857ची शिपाई गर्दी असं फाटक यांनी याला म्हटलं होतं. तर हा जो वाक्य होता की प्रचंड व्याप्तीचं राष्ट्रीय उत्थापन हा कोण म्हटलं होतं, हा लॉर्ड कॅनिंगने म्हटलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे. त्याच्यामध्ये गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम स्टार्ट होत आहे 2 मार्च 2022 पासून. मेंटर स्क्रीनवर दिसत आहे. तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर ASO मेन्स एक्झाम ही स्टार्ट होत आहे 9 मार्च पासून. सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. MPSC द्वारे घोषित केलेल्या टाइम टेबलमध्ये सर्व पदांच्या तुम्ही तयारी करू शकता अनअकॅडमीवर. तर मित्रांनो आजच हे ऍप इन्स्टॉल करा आणि MPSCच्या तयारीला लागा. प्रश्न क्रमांक 11. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात खालीलपैकी कोणकोणत्या वृत्तपत्रांनी जनजागृतीचं कार्य केलं? तर याच्यामध्ये नाही का जे प्रमुख होतं त्यावेळेस लोकसत्ता हा जो वृत्तपत्र होता हा फार ख्याती होता, म्हणजे याचा फार चालायचा त्यावेळेस. परंतु यांनी नाही का सरळ सरळ जो संयुक्त महाराष्ट्र आहे याच्यात त्यांनी सपोर्ट तर केलं नाही, उलट त्याचा विरोध जास्त होता या वृत्तपत्राचा. याचं कारण होतं की याची जी मालकी होती ते दक्षिण भारताच्या लोकांकडे होती. त्यावेळेस 3 मुख्य वृत्तपत्र होते, लोकसत्ता, नवकाळ आणि नवशक्ती. त्या तिघांपैकी जे नवकाळ होतं त्याने उघडपणे बिलकुल सपोर्ट केलं होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळीला. परंतु लोकसत्ता आणि सकाळ हा सुद्धा विरोधातच मानला जायचा, सकाळ आणि लोकसत्ता. परंतु त्यावेळेस मग जे सपोर्ट करणारे होते त्याच्यामध्ये नवकाळ होता, नवयुग होता, प्रबोधन होतं. हे संयुक्त महाराष्ट्राच्या सपोर्टिव्ह मानले जायचे. तर याचं उत्तर असताना ऑप्शन नंबर 1 अ, क आणि ई. अ, क, ई. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13. मी इंग्रजांची सत्ता मानित नाही त्यामुळे मानित नसल्यामुळे बंड केले असता असे म्हणताच येत नाही. हे उद्गार खालीपैकी कोणाचा आहे? तर हे उद्गार होते तात्या टोपे यांचे. कोणाचे उद्गार होते? तात्या टोपे. ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14. 1936 साली फैजपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनासंदर्भात योग्य विधाने ओळखा. काँग्रेसचे 50वे अधिवेशन होते, करेक्ट आहे. अधिवेशनासाठी टिळक नगराची रचना करण्यात आली, हे सुद्धा करेक्ट आहे. टिळक नगराच्या मुख्य दरवाजाला नामदार गोखले यांचं नाव देण्यात आलं होतं, नाही. टिळक नगराच्या मुख्य दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं होतं. त्याचं नाव काय होतं? छत्रपती शिवाजी महाराज गेट असं मुख्य दरवाजा त्याला नाव देण्यात आलं होतं. म्हणजे हा सेंटेन्स चुकीचा आहे. म्हणजे योग्य कोणते आहे मग? इथं अ आणि ब. अ, ब. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. 14चं ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. तर इंग्रज अधिकारी सर ॲलन ह्यूम यांनी सन 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली आणि या संघटनेची पहिली बैठक जी पडली होती ती डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथे पार पडली होती. पहिली अधिवेशन मुंबई येथे 28 डिसेंबर. पहिलं अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचं 28 डिसेंबर
1985ला मुंबई इथं पार पडलं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. या अधिवेशनात देशाच्या कानाकोपऱ्यातून एकूण एक लोक हजर झाले होते आणि 1936चं जे अधिवेशन आहे ते पण फार महत्वाचं मानलं जाते, कारण हे काँग्रेसचं 50वं अधिवेशन होतं आणि पहिलं ग्रामीण अधिवेशन याला मानलं जाते. अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते आणि इथे या ठिकाणी शेतकरी व कामगारांच्या हिताचे बरेचसे ठराव पक्के करण्यात आले होते आणि यासाठी टिळकनगर मधील महाद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती आहे? तर महाराष्ट्रात स्थापन झालेली जी पहिली राजकीय संघटना आहे ती आहे बॉम्बे असोसिएशन. 26 ऑगस्ट 1852, हो करेक्ट आहे, 26 ऑगस्ट 1852 रोजी एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि 4 मार्च 1853 रोजी संघटनेच्या वतीने 3000 लोकांच्या सह्या असलेला एक मागणी अर्ज इंग्लंडच्या पार्लमेंटला सादर केला गेला होता आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहात असोसिएशनच्या मागण्याची अर्जाची दखल सुद्धा घेण्यात आली होती आणि त्यासाठी चौकशीची एक खास समिती सुद्धा नेमण्यात आली होती. नाना शंकर शेठ यांनी 1865 मध्ये यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूमुळे बॉम्बे असोसिएशनचं कामकाज थंडावलं आणि 1867 मध्ये नंतर संस्थेच्या कामाला पुन्हा चेतना देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यात यश आले नाही आणि कालांतरानं विश्वनाथ नारायण मंडलिक, फिरोजशाह मेहता, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, बदरुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या नेत्यांनी या संस्थेचं रूपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेत त्यांनी केलं होतं. तर पहिली जर म्हणायचं गेलं राजकीय संघटना तर ती होती बॉम्बे असोसिएशन. तर या ठिकाणी मित्रांनो हिस्ट्रीचे क्वेश्चन आपले कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून हे तुम्हाला सगळे महत्त्वाचे ठरतील. तर आजचा व्हिडिओ तर थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि सगळ्या टेस्ट तुम्हाला जॉईन करायचे असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद. अनअकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना सगळ्या रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड यूज करा SOHEL1010, तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.